प्रशासनानं अगोदरच दिले होते, त्यांचं स्थलांतर झालेलं आहे। मात्र एकूणच जर काही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागलं तर कशा पद्धतीनं ते हाताळायचं या संदर्भात एनडीआरएफची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि एनडीआरएफच्या टीमकडून आहे ते या संदर्भातली पाहणी करण्यात येते आणि एकूणच या सगळ्या रस्त्यांचा अंदाज घेऊनच आहे ते पुढचं ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। खरं तर 2019 आणि 21 या दोन महापुराचं या सगळ्या टीमला आहे ते अनुभव पाठीशी आहे आणि त्यामुळे नागरिकांचं कशा पद्धतीनं स्थलांतर करायचं आणि कोणत्या मार्गाने करायचं त्याचा अंदाज घेण्यासाठी ही टीम आता या ठिकाणी दाखल झालेली आहे। कारण पाणी पातळी वाढते आणि त्यामुळे एनडीआरएफ सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत एनडीआरएफ पथकाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात जाणून घ्या। सर, क्या कहेंगे, क्या सिचुएशन है अभी कोल्हापुर की? आप यहाँ पे ध्यान दे रहे हैं, यहाँ पे क्या दिख रहा है आपको? कैसा ऑपरेशन अगर करना पड़ेगा तो क्या सिचुएशन रहेगी? सिचुएशन देखिए, पंचगंगा ऑलरेडी डेंजर लेवल पे ऊपर चली गई है, 4 फीट लगभग 47 फीट पे चल रही है इस समय। और आप देख ही रहे हैं पंचगंगा का जो पानी है वो हाईवे पे आ गया है। एमबीवाड़ी चिकली गांव के लोग मैक्सिमम निकल गए हैं, फिर भी कुछ लोग हैं। इनकेस अगर रेस्क्यू ऑपरेशन करना पड़ेगा तो हम करेंगे, और 2021 का मेरे पास अनुभव है इस इलाके में करने का। हमारे पास पर्याप्त रेस्क्यूअर्स हैं, बोट्स हैं, हम करेंगे जिला प्रशासन के साथ मिलकर। यहाँ पे पुरी तरह खेत मी सध्या आंबेवाडी रोडवरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा नदीचं पुराचं पाणी आहे ते रस्त्यावरती आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पलीकडच्या गावांना आहे ते स्थलांतर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं अगोदरच दिले होते, त्यांचं स्थलांतर झालेलं आहे। मात्र एकूणच जर काही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागलं तर कशा पद्धतीनं ते हाताळायचं या संदर्भात एनडीआरएफची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि एनडीआरएफच्या टीमकडून आहे ते या संदर्भातली पाहणी करण्यात येते आणि एकूणच या सगळ्या रस्त्यांचा अंदाज घेऊनच आहे ते पुढचं ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। खरं तर 2019 आणि 21 या दोन महापुराचं या सगळ्या टीमला आहे ते अनुभव पाठीशी आहे आणि त्यामुळे नागरिकांचं कशा पद्धतीनं स्थलांतर करायचं आणि कोणत्या मार्गाने करायचं त्याचा अंदाज घेण्यासाठी ही टीम आता या ठिकाणी दाखल झालेली आहे। कारण पाणी पातळी वाढते आणि त्यामुळे एनडीआरएफ सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत एनडीआरएफ पथकाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात जाणून घ्या। सर, क्या कहेंगे, क्या